छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर देखील औरंगजेब महाराष्ट्रातच ठाण मांडून बसला होता। संभाजीराजांना संपवलं आणि मराठ्यांचं छोटंसं साम्राज्य संपवलं की आपणच या संपूर्ण हिंदुस्थानाचा बादशाह होणार असं स्वप्न औरंगजेब पाहू लागला होता। पण औरंग्याच्या या स्वप्नांच्या सर्वात पहिल्या ठिकऱ्या उडवल्या त्या एका मराठा सरदारानं आणि त्या सरदाराचं नाव होतं कृष्णा सावंत। इसवी सन 1699 साली 15,000 सैन्यासह कृष्णा सावंत यांनी नर्मदा नदी ओलांडली आणि बादशाह औरंगजेबाच्याच राज्यातल्या माळवा प्रांतात धुमाकूळ घातला। त्यांनी माळव्यातल्या धामुनी, मांडू आणि आसपासचा सर्वच परिसर आपल्या ताब्यात घेतला। इकडे औरंगजेब महाराष्ट्र जिंकायचं स्वप्न पाहत होता आणि तिकडे आपले शूर मराठे त्याच्या 10 पटीने मुघल प्रांत उद्ध्वस्त करत होते। यात शूर कृष्णा सावंतांचं पुढे काय झालं हे मात्र कुणालाही ठाऊक नाही। हे कृष्णा सावंत आपल्या सातारचे असावेत असा एक अंदाज लावला जातो। खंडोबाच्या पाली गावात या कृष्णा सावंतांचं एक मंदिर आहे। हे मंदिर त्यांच्याच एका वंशजाने बांधले आहे असे सांगितले जाते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। भेटूयात पुढील व्हिडिओ। तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज।